हमारी पूरी हिंदुस्तान से मैसेज है, रिक्वेस्ट है, इस बार हमें तनहा मत छोड़िए। 30 साल से हम ये झेल रहे हैं, अब हम नहीं झेल पाएंगे। अगर आप लोगों ने साथ छोड़ दिया तो हम लोग ये जो है दुश्मन कामयाब हो जाएगा। आप लोग जब आओगे तो दुश्मन के मुंह पे तमाचा है। तो हम यही मैसेज देना चाहेंगे यहाँ पूरे हिंदुस्तान से, अपने मुल्क से रिक्वेस्ट करते हैं, आप लोग आइए। हादसा भाई ये सारे सैलानी बेको भाई वही करारा जवाब होगा इनके लिए। बिल्कुल, जब सब भी आएंगे इनके मुंह पे तमाचा है, इनके मुंह में दुश्मन नाकाम है। दुश्मन नाकाम है। तो आप हम क्या चाहेंगे कहना चाहते इंशाल्लाह। बस हम यही कहना चाहते हैं कि वी विल ओपन आवर आर्म्स, हैं? Yes. these are our tourists, these are our sisters, these are our brothers. We will open our arms for them. This message is this message will be going to all over across the country. Yeah. They are safe. If anything happen in front of them, we will first come first. After that, they will harm them. की या सगळ्यामध्ये पर्यटन खराब झालं पाहिजे काश्मीरचं। काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजे, जेणेकरून ते पुन्हा या दहशतवादाकडे वळतील। हा जो त्यांचा डाव आहे तो उधळून लावायचा असेल तर मला असं वाटतं देशभरातल्या सगळ्या लोकांनी यावेळेला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जेवढं शक्य होईल तेवढं काश्मीरचं पर्यटन केलं पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय। आम्ही मनसेचे पदाधिकारी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काश्मीरला येणार आहोत, तुम्ही आम्हाला तारीख सांगा, साधारण 5 महिन्यानंतर कुठली तारीख, जसं तुमचे अरेंजमेंट्स होऊ शकतात त्याप्रमाणे आम्हाला पैसे सांगा, आम्ही पैसे भरू। काश्मीरचं पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला उत्तर हे या पर्यटनाने आम्ही देणार आहोत। काश्मीरमध्ये जी चांगली परिस्थिती आहे ती आम्ही बिघडू देणार नाही। आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे। हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे।